हो, हे सोनम वांगचुक कोण आहे? तुला 3 इडियट मधला रॅन्चो माहितीये? हो. मग ते जे ओरिजिनल कॅरेक्टर ज्याच्यापासून प्रेरणा घेतलंय ना, हा. ते म्हणजे सोनम वांगचुक आणि ते सायंटिस्ट आहेत. काय म्हणता, मग तेच उपोषणाला बसलेत ना सध्या? हो, तेच उपोषणाला बसलेत. म्हणता अरे ते एवढे मोठे सायंटिस्ट असून सुद्धा ते उपोषणाला का बसलेत? आणि त्यांना येड लागलंय. त्यांना ज्यांची मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी ते उपोषणाला बसलेत, जेणेकरून जी आपल्या भारतातली एज्युकेशन सिस्टीम आहे ती सुधारावी. आणि त्यांचं म्हणणं काय माहितीये, त्यांचं छोटंसं म्हणणं आहे की सरकारने जबाबदारी स्वीकारून जी शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालाय ना, ते सुधारावं आणि त्याची नैतिक जबाबदारी ही सरकारने घ्यावी. मग म्हणता कोणी ह्याची दखल का घेत नाहीये? अगं दखल घेणार कशी? जो पिक्चर मधला हुंचूक वांगडू आहे ना, त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चेमध्येच सगळे व्यस्त आहेत आणि त्यांना ओरिजिनल जो हुंचूक वांगडू आहे म्हणजे ओरिजिनल रॅन्चो जो आहे त्याच्याशी कोणालाही काही घेणं देणं नाही. पण मंदार मला खरोखरच असं वाटतं, आज आपल्याला मुलं नाहीयेत, पण या भारतामध्ये जेवढी मुलं आहेत ज्यांचं भवितव्य आज या सगळ्या गोष्टींमुळे धोक्यात आहे ना, त्याच्यासाठी आपण निषेध व्यक्त करायचा आहे ह्या माध्यमातून. हो, नक्कीच आपण निषेध व्यक्तच करतोय आणि मी बायोलिंक मध्ये पेटिशन टाकलीये की ज्यांना जमतंय ना त्यांनी त्या पेटिशनवर जाऊन आपला निषेध व्यक्त करा.